हॅलो, हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्कार. आता बघा मी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे. हे बघा, मग असे दाखवलं होतं ना मी तुम्हाला. आता चांगले फुलले तर एकदम मऊ मऊ झालेत बघा. हे बघा, हे ना, एकदम मऊ झाले ते बघा. हे आता आपण याच्यामध्ये साहित्य टाकूया बघा. हिरवी मिरची फोडणीला द्यायची आणि शेंगदाणे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि इकडं बघा, हे रताळी, स्वीट पोटॅटो आणि त्यामध्ये शेंब्यालूण म्हणजे उपवासाचं मीठ टाकायचं. आम्ही प्रत्येक भाजीमध्ये पण शेंब्यालूण खातो, उपवासाचं मीठ. आता काय करू आपण, याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. ओके, असं मिक्स करायचं. असं मिक्स झालं मग आता आपण कढई मी ऑलरेडी ठेवलेली आहे, कारण कढई तापायला टाईम लागतो ना, तर त्यासाठी. आता बघा मी याच्यामध्ये तेल टाकून घेते. थोडं तेल टाकायचं आहे, जास्त झाले माझ्याच्यानं. आपलं तेल गरम झालं. कुणीकडे तुपामध्ये पण करते, तुपामध्ये टाकून. माझं आता तूप संपलं ना, त्यासाठी मी तेलामध्ये करते. त्यातून मिरची टाकून घेऊया. मिरची फ्राय झाली पुन्हा त्याच्यामध्ये टाकून घेऊया. साबुदाणा टाकला नाही तर वेळेला मिक्स करायचं. किती मस्त दिसते. शेंगदाणा, हिरवी मिरची आणि साबुदाण्याचं कॉम्बिनेशन किती एकदम मोकळा मोकळा झाला, सुटसुटीत. आपण याला काय करायचं, त्याच्यावर प्लेट झाकून घ्यायची. आता आपण याच्यामध्ये झाकून ठेवू याच्यामध्ये. ओके, या मग उपास सोडायला आमच्या इथं. थँक्यू, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय. एकदा फटाफट. मस्त दिसतं ना. थँक्यू, बाय बाय. भेटूया उद्या पुढच्या रेसिपीमध्ये.